कस काय बाबू, कसा आहेस भाऊ? आज तुझ्यासाठी मी घेऊन आलो खास व्हिडिओ वर्गमुळाशी रिलेटेड. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत बघ. तुला याच्यातून एक अंकी, चार अंकी, 10 अंकी कोणत्याही संख्येचं वर्गमूळ 0 मिनिटात काढता येईल आणि ॲक्युरेट काढता येईल. त्याच्यामुळे तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. आणि जर तू आतापर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सबस्क्राईब कर, जेणेकरून तुला अशाच खतरनाक ट्रिक्स वाले व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील. चल तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घे, वर्गमूळ म्हणजे काय आणि कोणत्या संख्येचं वर्गमूळ काढण्यासाठी तुला कमीत कमी 1 ते 30 पर्यंतचे वर्ग माहीत असले पाहिजे. ही तुझ्या मनानं करायची गोष्ट आहे. जर होत नसतील तर काय हरकत नाही, याच्याही अनेक ट्रिक्स आहेत. आजचा व्हिडिओ फक्त ट्रिक्सशी रिलेटेड आहे. आता आपण बघूयात की तुला याच्यातून कसं वर्गमूळाचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. त्याच्यासाठी तुला माहित असलं पाहिजे 1 ते 10चे वर्ग कंपल्सरी माहीत असले पाहिजे. जर तुला चांगला अभ्यास करायचा असेल, चांगला स्कोर करायचा असेल तर 1 ते 30 पर्यंतचे कर. आता मी इथे 1 ते 10 पर्यंतचे वर्ग लिहितो. 1चा वर्ग 1. आता इथं बघ, इथं प्रत्येक गोष्टी तू बघितला असेल, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 असं. पण आता याच्यावर लक्ष देऊन बघितलं असेल तर तुला ही ट्रिक शिकायची असेल तर काही गोष्टी तुला कळायला पाहिजे. की जर एखादी पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा एखाद्या संख्येचं पूर्ण वर्गमूळ काढायचं असेल तर तिच्या एकक स्थानी या लाईन पैकी या 10 पैकी एक गोष्ट असली पाहिजे. आता तू म्हणशील हिच्यात काही अंक डबल डबल आहेत, पण डबल डबल आहेत आणि काही अंक नाहीत, तर ते तुला वर्गमूळ काढताना कुठलीही ट्रिक्स लावायच्या अगोदर तुला कळालं पाहिजे. या संख्येच्या एकक स्थानी 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 7 आणि 8 असेल तर ती भाऊ त्या संख्येचं वर्गमूळ राऊंड फिगर मध्ये निघत नाही. त्याच्यासाठी वेगळी ट्रिक्स आहे, ती मी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण एक बेसिक ट्रिक्स आणि प्रत्येक गोष्टीला लागू पडणारी ट्रिक्स बघणार आहोत. त्याच्यामुळे तू आता ही गोष्ट लक्षात घे. आता ही ट्रिक्स कशी यूज करायची, काय यूज करायची, तर आपण सुरुवात करूयात. तर बघ, तुला माहित आहे 24चा वर्ग किती आहे? किती आहे 24चा वर्ग? माहित आहे का तुला? नसेल माहित तर बघ, तुला एक 24चा वर्ग जर पाहिलं, वर्ग कसा काढायचा याची ट्रिक्स मी पाठीमागल्या व्हिडिओमध्ये टाकली होती. 24चा वर्ग आहे 576. आता आपण 576चं वर्गमूळ आपल्या ट्रिक्सनं कसं शोधायचं ते बघणार आहोत. ते इकडे लक्ष देऊन बघ. आता ज्या वेळेस तुला विचारतील 576चं वर्गमूळ किती, आता त्यावेळेस काय करायचं, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. हे 576चं वर्गमूळ काढायचं तर काय करायची, जोडी लावायची. तुझ्या लय जणांच्या जोड्या लावल्या असतील, पण इथं या अंकाची जोडी लावायची. अंकाची जोडी लावायची आणि बघायचं हा शेवटचा अंक कोणता आहे. आता शेवटचा अंक किती आहे? 6. आता तुला माहित आहे कोणत्या संख्येचा वर्ग केला असता त्याचा शेवटचा अंक 6 येते, तर एक संख्या कोणती आहे ही बघ, 4 आणि दुसरी काय आहे 6. 4 आणि 6 या दोन्ही संख्या इथं लिहून घ्यायच्या. इथं लिहिली तू 4 आणि इथं लिहिली 6. आता इथून पुढे खरी ट्रिक चालू होते. आता उरले किती? हे 5. या 5ला असे 2 फाटे फोडायचे आणि बघायचं 5च्या अगोदर येणारी कोणती पूर्ण वर्ग संख्या आणि 5च्या नंतर येणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती. आता 5च्या अगोदर कोणती पूर्ण वर्ग संख्या येते, तर 4. 5च्या नंतर कोणती पूर्ण वर्ग संख्या येते, तर 9 आली. आता काय करायचं, आता जी ही लहान संख्या आहे या लहान संख्येचं वर्गमूळ या दोन्हीच्या पुढे लिहायचं. लिहिलं. आता इथं आपल्याला 2 संख्या मिळाल्या. आता इथं थोडं लक्ष देऊन बघ. आता ही 24 आणि 26, 24 आणि 26 या 2 संख्या आल्या. आता आपल्याला जर परफेक्ट वर्गमूळ काढायचं असेल तर काय करायचं, बघायचं या दोन्ही पैकी कोणती संख्या या 5च्या जवळची आहे. जर समजा पाहिलं या 5 मधून 4 काढले तर दोघातला फरक किती येणार, 1. तसंच या 9 मधून हे 5 काढले तर फरक किती येणार, 4. सगळ्यात कमी फरक कुठं आहे, तर या 4च्या ठिकाणी. बरोबर आहे, सगळ्यात कमी फरक 4च्या ठिकाणी आहे. म्हणजे कोणत्या संख्येच्या ठिकाणी आहे, लहान संख्येची आहे, म्हणून ही लहान संख्या याचं वर्गमूळ आहे. कळालं का? कळालं नसेल तर बघ दुसरं उदाहरण बघू, याच्यातून तुझी कन्सेप्ट क्लिअर होईल. आता तुला मी एक संख्या देतो 784. हिचं काढायचं आपल्याला वर्गमूळ. तू म्हणशील गुरुजी सोपं आहे, आताच तर आपण शिकलो. बस तीच पद्धत आपल्याला पुन्हा आता रिटर्न मध्ये फॉलो करायची, म्हणजे तुझी कन्सेप्ट क्लिअर होईल. आता काय करायचं, ही लावली बघ आपण या दोघांची जोडी. जोडी लावल्यानंतर काय, एकक स्थानचा अंक किती आहे, 4. कोणत्या संख्येचा वर्ग केला असता 4 येते, तू म्हणशील गुरुजी 2चा वर्ग 4 येते. त्याच्यानंतर 8 8 64. 64 म्हणजे किती, 8चा वर्ग पण 4 येते. ह्या दोन्ही संख्या जशा तशा लिहिल्या. आता हे राहिले 7. या 7ला तू असे 2 फाटे फोड. 7ला फाटे फोड आणि बघ 7च्या आजूबाजूला पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, तर तू म्हणशील
7च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती आहे तर 4. त्याच्यानंतर 7च्या पेक्षा मोठी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे 9. आता काय करायचं या लहान्या संख्येचं वर्गमूळ लिहायचं. 4चं वर्गमूळ किती 2. इथं 2 लिहून टाकलं. आता बघायचं जसं मी तुला सांगितलं होतं की आता या दोन्हीतला फरक कुठे आहे हे बघायचं. आता 7 आणि 4 मध्ये फरक किती आहे 3चा फरक आहे आणि 7 आणि 9 मध्ये फरक कितीचा आहे 2चा. म्हणून ही मोठी संख्या जी आहे या दोन्हीपैकी ही ती वर्ग होईल. म्हणजे ह्या दोन्हीच्या शेवटच्या ट्रिक्स मध्ये काय तर याचा जे फरक आहे जर फरक मोठ्या संख्येकडे असेल तर मोठी संख्या वर्गमूळ राहील आणि जर फरक लहान्या संख्येकडे असेल तर लहान संख्या वर्गमूळ राहील. तर इथे किती 784 वर्गमूळ किती आहे तर 28. बघ आता हे झालं 2 अंकी. आता आपण याच्यात आणखीन एक रिव्हिजन घेऊ. आता बघ आता आपण एक थोडी मोठी संख्येचं वर्गमूळ काढू. मोठ्या संख्येचं वर्गमूळ म्हणजे काय 75 69 या संख्येचं वर्गमूळ मी तुला काढायचं सांगतो. आता या संख्येचं वर्गमूळ काढायचं तू तर म्हणशील गुरुजी ही मोठी संख्या आहे काहीच हरकत नाही तू पण ही ट्रिक्स इथं अप्लाय करू शकतो. इथं केली तू याची जोडी आणि बघितलं 9 कोणत्या संख्येच्या वर्गाच्या एकच स्थानी येतो तर तू म्हणशील गुरुजी 3च्या आणि त्याच्यानंतर 7च्या. लिहिले 3 आणि 7. आता राहिले हे 75. 75ला 2 फाटे फोडल्यानंतर बघ 75च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किती आहे तर 8 8 64. इथं 64. त्याच्यानंतर मोठी संख्या कोणती आहे तर 81. आता काय करायचं होतं जशी याच्यातल्या लहान संख्या आहे या लहान संख्येचं वर्गमूळ आपण लिहित होतो. इथं लहान संख्या 64चं वर्गमूळ किती आहे 8. 8 दोन्हीकडे लिहिले. आता बघायचं आपल्याला फरक. आता 75 आणि 64 मध्ये फरक कितीचा आहे तर 11चा आहे आणि या दोघांमध्ये फरक किती आहे 75 आणि 81 मध्ये तर 6चा आहे. फरक सगळ्यात कमी कोणात आहे तर मोठ्या संख्येत आहे. म्हणजे वर्गमूळ कोणता आहे तर हे बघ. आता ह्या झाल्या तर समजा 2 अंकी. आता आपण चालू करूया 3 अंकी संख्येचं वर्गमूळ. हे बघ तुला आता एक संख्या दिली मी 15129चं वर्गमूळ काढायचं. बिलकुल आपली ट्रिक्स इथे बी लावायची. इथं काय करायचं 2 संख्येच्या जोडी करायची. जोडी केल्यानंतर पाहायचं 9 आहे 9 आहे म्हणजे काय तू म्हणशील इथं एकक स्थानी 9 आहे म्हणजे एक तर इथं 3 असणार किंवा 7 असणार. बस झाली एक स्टेप पूर्ण. त्याच्यानंतर 151ला 2 फाटे फोडले. 151च्या अगोदर असणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे तर 144. 144 आणि त्याच्यानंतर कोणती आहे तर 13चा वर्ग 169. बस आता या छोट्या संख्येचं वर्गमूळ लिहून घ्यायचं. इथं लिहिले 12 इथं लिहिले 12. आता बघ आपल्याला 2 संख्या आल्या 123 127. पण आता आपली शेवटची अंतिम स्टेप काय होती तर याच्यातला फरक. आता 151 आणि 144चा फरक किती आहे तर 7चा आहे. 169 आणि 151 ला फरक किती आहे तर इथं 18चा आहे. फरक कोणत्यातला कुणीकडे फरक कमी आहे तर इकडे 144 कडे आहे. म्हणजे कोणत्या संख्येकडे लहान्या संख्येकडे. म्हणजे या दोन्हीपैकी कोणतं वर्गमूळ असणार तर ही लहानी संख्या. बस भाऊ अशाच प्रकारे ट्रिक्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी आजमावायची आहे. आता थोडं बघ थोडं आपण ऍडव्हान्स मध्ये बघू आणि एक शेवटचं गणित बघू. हे बघ मी तुला आता संख्या दिली 60,516 याचं वर्गमूळ काढायचं. ट्रिक्स तीच आहे सेम आहे फक्त अंक जास्त आहेत. आता आपण काय करायचं जोडी केली. तुला माहित आहे इथं 6 आहे. 6 आहे म्हणजे काय एक त्याच्या एकक स्थानी किती असणार आहे 4 चूक 16 4 असणार आहे आणि दुसरी कोणती असणार आहे 6 असणार आहे. आता राहिली संख्या कोणती तर हे 605. आता या 605चे 2 फाटे फोड. तुला माहित आहे 605. 605च्या अगोदरचा आता तुला पूर्ण वर्ग संख्या माहित असली पाहिजे. याच्यासाठी तुला काय याच्यासाठी तुला याचे वर्ग माहित असले पाहिजे. वर्ग कशामुळे माहित असले पाहिजे जेणेकरून तुला ह्या सगळ्या काही गोष्टी क्लिअर कन्सेप्ट कळायला पाहिजे. म्हणून मी तुला म्हणलं होतं याच्यासाठी तुला वर्ग माहित असले पाहिजे. आता बघ इथं काय 2 पूर्ण वर्ग संख्या कोणत्या आहेत तर 605च्या पेक्षा मोठी कोणती आहे 625 आहे का नाही आहे. आणि 625च्या अगोदर कोणती आहे तर 576. आता 625 कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे 25चं आहे. हे कितीचं आहे 576. याच्या अगोदरच्या उदाहरणात तू बघितलं होतं 24चं आहे म्हणून आपण इथं 24 लिहिले. इथं 24 लिहिले. आता बघ आपल्याला 2 संख्या आल्या 244 आणि 246. आता आपल्याला फक्त अंतर बघायचंय. आता अंतर बघत असतील तर पाय 605 आणि 576चं अंतर किती जास्त आहे तर याच्यात तू काय म्हणशील की याच्यात म्हणशील 29 आहे आणि याच्यामध्ये 20 आहे. आता अंतर कोणत्या संख्येकडे कमी आहे तर मोठ्या संख्येकडे. म्हणजे याचं उत्तर काय असणार तर 246 मोठी संख्या. बस भाऊ अशाच प्रकारे तू प्रत्येक संख्येचं वर्गमूळ काढू शकतं.
आणि जर तुला अशाच काही भारी भारी ट्रिक्स माहीत करून घ्यायच्या असतील तर तू आमचं चॅनल सबस्क्राईब कर. आणि तुला जर काही अडचण येत असेल तर तू कमेंट बॉक्समध्ये नक्की लिह. मी तुझी मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.